दुष्ट आत्मा, सैतानाचा आत्मा. हालेलुया. मग कोणाला बोलवतो आपल्या ख्रिस्ती लग्नात आपण बँड बोलून? देवाच्या आत्म्याला का दुष्ट आत्म्याला? बोला, कोणत्या आत्म्याला? म्हणून सांगतो, ख्रिश्चन लग्न परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये लावा. आमेन. जसं काना, मला नका बोलू वचनासाठी, कोणाला पण बोलवा, पण बोलवा. हालेलुया. तो पण एक समय आहे की प्रभू तुमच्याशी बोलतो. आमेन. परमेश्वराला एका विश्वासी व्यक्तीसोबत बोलण्यासाठी फक्त आणि फक्त संधी पाहिजे. आमेन. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ग्रहसण पाळल्याने खूप काहीतरी होणार आहे अशातला भाग नाही. नाताळ पाळला जावा असं बायबलमध्ये लिहिलेलं नाही. पण तुम्हाला माहिती, परमेश्वराला ठाऊक आहे की एक संधी आहे मला की मी तुमच्याशी बोलू शकेन. आमेन. आणि म्हणून आपला जो जिवंत परमेश्वर आहे ना, तो त्याच्या लेकरांशी प्रत्येक वेळेस संधी शोधतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे. हालेलुया. आणि विश्वास ठेवा, आजच्या ग्रहसणाच्या दिवशी परमेश्वर आपल्याशी बोलेल. हालेलुया. हालेलुया. देव आतुर असतो आपल्याशी बोलण्यासाठी. आमेन. तुम्ही जितके आतुर असाल की ही मीटिंग व्हावी, तितका मी तुम्हाला सांगतो त्याही पेक्षा परमेश्वर आतुर होता आपल्याशी बोलण्यासाठी. हालेलुया. कारण प्रभूच्या मनात बऱ्याच गोष्टी असतात ज्या प्रभूला आपल्याला सांगायच्या असतात. फक्त ऐकणारे कोणी नाही. देवाचं वचन म्हणतं, ज्याला कान आहेत तो ऐको. हालेलुया. परमेश्वर बोलतो तर सही हो, पण ऐकणारे किती मला सांगा. कान तर सगळ्यांकडे आहे, तरी ऐकत नाही लोक. समजते तुम्हाला? कान आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने दिलेले, तरी सुद्धा आपण वचन ऐकत नाही, देवाची वाणी ऐकत नाही. म्हणून परमेश्वराच्या वचनात लिहिलेलं आहे, ज्याला कान आहेत तो ऐको. विश्वास ठेवा, आज रात्री प्रभू आपल्याशी काहीतरी बोलेल. हालेलुया. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मला ठाऊक आहे आम्हाला पण घरी जायचंय. आणि म्हणून थोडक्यात पण परमेश्वराचं वचन आपण बघणार आहोत. चला एक वचन आपण काढू. इब्री लोकासपत्र याचा 3रा अध्याय. इब्री लोकासपत्र याचा 3रा अध्याय. आणि 3रं वचन आपण वाचू. कारण ज्या मानाने घर बांधणाऱ्याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या, वचनात काय लिहिलेलं आहे? घर बांधणाऱ्याला घरातील सर्वांपेक्षा अधिक काय असतो? सन्मान असतो. कारण त्याने काय बांधलं? घर बांधलं. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती, घरात एक व्यक्ती नोकरीला असेल किंवा कमवणारा असेल, तर तो सगळा पैसा जमवतो किंवा तो पैसा कमवतो, तो पैसा लावतो, तो कर्ज काढतो. आणि त्या एकट्याच्या पैशाने त्याची इच्छा असते की मी संपूर्ण परिवारासाठी काय तयार करावं? घर. घराचा लाभ सगळ्यांना होतो, पण कष्ट एकाचेच असतात, पैसा एकाचाच असतो, श्रम एकाचेच असतात, समर्पण एकाचंच असतं. आणि त्या सगळ्या गोष्टीचं ओझं तो वाहत असतो. आणि म्हणून ना, ज्या व्यक्तीमुळे घर बांधलं गेलं, बायबल म्हणतं त्याला घरातील सगळ्या व्यक्तींपेक्षा अधिक काय असतो? सन्मान असतो. हालेलुया. बायबल असं म्हणतं स्तोत्रसंहिता 127 मध्ये की परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. तुम्ही तुमच्या पैशाने घर बांधतात, तुम्ही तुमच्या नोकरीमुळे घर बांधतात आणि घरातले लोक तुम्हाला आदर देतात, पण बायबल असं म्हणतं परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. तुम्हाला माहिती का, पुढचंच वचन जर आपण वाचलं, 4थं वचन वाचा बरं. इब्री लोकासपत्र 3रा अध्याय 4 वचन. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधतो, पर सर्व काही बांधणारा देवच आहे. हालेलुया. मनुष्य हा स्वतः काहीच करू शकत नाही. परमेश्वराचं वचन म्हणतं की प्रत्येक घर कोणीतरी बांधलेलं असतं, पण सर्व काही बांधणारा देवच आहे. हालेलुया. याचा अर्थ प्रत्येक घर कोण बांधतो? बोला, कोण बांधतो? एक घर माझं असेल, एक घर भीमसिंग पास्टरांचं असेल, एक घर फुलसिंग पास्टरांचं असेल, एक घर इथं मावची सरांचं असेल, एक घर आपल्या इथं पास्टर बसले त्यांचं असेल. तुम्हाला माहिती, आपण प्रत्येकाचं घर वेगवेगळ्या नावाने ओळखतो, पण तुम्हाला माहिती बायबल असं म्हणतं प्रत्येक घर कोण बांधतो? परमेश्वर बांधतो. याचा अर्थ माझं घर कोणाचं घर आहे? देवाचं. भीमसिंग पास्टरांचं घर कोणाचं घर आहे? देवाचं. फुलसिंग पास्टरांचं घर कोणाचं घर आहे? देवाचं. कारण बांधणारा एकच आहे. हालेलुया. वेगवेगळे नाही, विश्वासू व्यक्तीचं घर एकच बांधतो. कोण बांधतो? परमेश्वर. बोला, परमेश्वर. देव हा विश्वासी व्यक्तीचं घर बांधणारा आहे. आमेन. जर देव तुमचं आणि माझं घर बांधत असेल तर घर बांधणाऱ्याला घरात सर्वांपेक्षा अधिक सन्मान मिळतो असं वचन आहे. हालेलुया. मग आपल्या परिवारात सगळ्यात मोठा मान कोणाचा असला पाहिजे? बोला, कोणाचा असला पाहिजे? परमेश्वराचा. हालेलुया. ज्याने पैसा लावला त्याला मान देऊ नका जास्त,
त्याला तुम्ही स्थान देऊ नका जास्त, त्याला पुढारी समजू नका, पण ज्या परमेश्वराच्या अनुग्रहामुळे तुमचा परिवार आशीर्वादित झालेला आहे ना, त्या परमेश्वराला मान आणि सन्मान द्या. हालेलुया. सर्वात प्रथम स्थान, सर्वात आदराचं स्थान, सर्वात मानाचं स्थान तुमच्या परिवारामध्ये केवळ परमेश्वराचं असलं पाहिजे. हालेलुया. देवाला मान देणं काय माहिती तुम्हाला? परमेश्वराला मान देणं कशाला म्हणतात? आपण जेव्हा ख्रिस्ती लोक घर नवीन बांधतो ना, त्या घरामध्ये एक फोटो टांगून देतो. कोणाचा? कोणाचा? येशूचा. बोला कोणाचा? येशूचा किंवा वधस्तंभाचा फोटो. आणि आपल्याला वाटतं तो फोटो मी एकदम चांगल्या जागी लावला, मी देवाला काय दिला? मान दिला. बोला, मी देवाला काय दिला? मान दिला. फोटोला मान देऊ नका, देवाच्या वचनाला मान द्या. हालेलुया. परमेश्वराला मान देणं याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहितीये? एखाद्या व्यक्तीला मान देणं याचा अर्थ असा असतो की तुम्ही त्या व्यक्तीला म्हणून शरीराला नाही मान देत, तुम्ही त्याच्या शब्दाला मान देतात. हालेलुया. तुम्ही त्याच्या कशाला मान देतात? शब्दाला मान असतो. आमेन. एक अधिकारी जेव्हा त्याच्या कर्मचाऱ्याला काही सांगत असेल ना, कर्मचारी यासाठी ऐकतो कारण तो अधिकारी आहे आणि त्याच्या शब्दाला मान आहे. हालेलुया. त्याच्या शब्दाला काय आहे? मी जर सांगितलं असतं 2020 मध्ये की आजपासून भारत देशामध्ये मी लॉकडाऊन जाहीर करत आहे, कोणी ऐकलं असतं माझं? कोणी ऐकलं असतं का माझं? पण पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले की आज रात्रीपासून भारत देशामध्ये काय जाहीर होते? लॉकडाऊन. कोणीच बाहेर निघायचं नाही. सगळे पोलीस काठ्या घेऊन बाहेर आणि सगळे माणसं घराच्या आतमध्ये. का? माझ्या शब्दाला मान नाही, पण देशाचे जे पंतप्रधान आहेत ना, त्यांच्या शब्दाला काय? बोला, त्यांच्या शब्दाला काय? याला म्हणतात मान. हालेलुया. मान फोटोला नसतो, मान मान फक्त त्या ठिकाणी आकृतीला नसतो. मान जो आहे ना, तो मान शब्दाला असतो. हालेलुया. परमेश्वर, देवाचं वचन म्हणतं प्रत्येक घर कोणीतरी बांधलेलं आहे, पण सर्व बांधणारा कोण आहे? देवच आहे. देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की घर बांधणारा जो असतो ना, त्याला घरामध्ये सर्वांपेक्षा अधिक काय असतो? मान असतो. जर देवाने तुमचं घर बांधलेलं आहे ना, विश्वासी लोकांना कान देऊ नये का, तुमच्या घरामध्ये फक्त परमेश्वराचा सन्मान झाला पाहिजे. आमेन. आणि देवाचा सन्मान जो आहे ना, नुसता फोटो लावून नाही होत, त्याचे शब्द ऐकून आणि त्याच्या आज्ञा पाळून होतो. हालेलुया. हालेलुया. एक वचन काढू आपण. मत्तई कृष्णवर्तमान आपण काढू. मत्तई कृष्णवर्तमान, सॉरी, लूक कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय. लूक कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 वचनापासून पुढे जाऊ आपण. नंतर असे झाले की लोक समुदाय येशू जवळ गर्दी करत होता. देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी येशू उभा होता. हा, 2 मचवे येशूने पाहिले. हा, जे कोळी होते त्या मचव्यातले ते जाळी धूत होते. एक मचवा शिमोन पेत्राचा होता. येशू त्याच्यावर चढला आणि त्याला थोडं लोटण्यासाठी सांगितलं. हा, मग येशू मचव्यात बसला आणि लोक समुदायाला शिक्षण द्यायला लागला. आणि येशूचं बोलणं संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले की बोट जी आहे, नाव जी आहे ती पाण्यामध्ये घेऊन चल. मग मासे धरण्यासाठी तू आपली जाळी खाली सोड. आता नीट लक्ष द्या इथून. शिमोन पेत्राने येशूला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र आमच्याकडे असलेली जी कला आहे, ज्ञान आहे, बुद्धी आहे, समज आहे, सारी रात्र आम्ही कष्ट केले, पण आम्हाला एक पण मासा सापडला नाही. तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. याला म्हणतात मान ठेवणं. हालेलुया. हालेलुया. आमच्या बुद्धीने रात्रभर आम्ही पकडून पाहिलं. जिथं तुम्ही जाळी सोडायला लावतायत ना प्रभू, तिथं पण आम्ही जाळी टाकली, पण एक पण मासा सापडला नाही. तरी आपण सांगतात म्हणून. हालेलुया. आम्हाला माहिती ना मासे कसे पकडायचे. पेत्र जो होता तो मासे पकडणारा होता. येशू मासे पकडणारा नाहीये. हालेलुया. येशू कोणाचा मुलगा होता? देवाचा होता. पण जगामध्ये त्याला कोणाचा मुलगा म्हणून ओळखायचे? सुताराचा. बोला, कोणाचा? सुतार शिकू शकतो मासा कसा पकडायचा? सुतार व्यक्ती शिकवेल का मासा कसा पकडायचा?
कुंभाराकडून नाही शिकलं जाणार की मासा कसा पकडायचा. एक मासे पकडणारा व्यक्ती सांगू शकतो की मासा कसा पकडायचा. हालेलुया. पेत्राला माहिती होतं, अरे मी लहानपणापासून या समुद्राच्या किनारी वाढलेलो आहे, माझा बाप मला शिकवत होता की मासे कसे पकडायचे. पेत्राला सगळं ज्ञान होतं, समज होती. पण जेव्हा पेत्राने किनाऱ्यावर असताना येशूची वचनं ऐकली ना, पेत्राच्या अंतकरणात काहीतरी होत होतं. हालेलुया. त्याला कळत होतं की जो माझ्या मचव्यात बसलेला आहे ना, तो काही साधारण व्यक्ती नाही. आणि बायबल असं म्हणतं, ज्यावेळेस खोल पाण्यामध्ये प्रभू येशू पेत्राला घेऊन गेला आणि येशूने सांगितलं, पेत्रा इथं जाळी टाक. पेत्र काय म्हणतो, प्रभूची रात्रभर आम्ही प्रयत्न केले पण एकही मासा सापडला नाही, तरी आपण म्हणतात म्हणून मी जाळी टाकतो. आमेन. याला म्हणतात देवाच्या शब्दाला मान देणं. आमेन. तुमची समज बाजूला ठेवा, तुमची बुद्धी बाजूला ठेवा, तुमचे विचार बाजूला ठेवा, तुमच्या योजना आणि कल्पना बाजूला ठेवा. परमेश्वराच्या वचनाला तुमच्या घरामध्ये जागा द्या. मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये पुढे वाचा काय झालं. मग पेत्राने तसे केल्यावर, कसे केल्यावर, देवाचे शब्द त्याने ऐकले, परमेश्वराची आज्ञा त्याने पाळली, येशू ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे केल्यावर माशाचा मोठा घोळका जाळ्यात अडकला आणि त्यांची जाळी फाटू लागली. हालेलुया. रात्रभर किती मासे पकडले? किती पकडले? एक पण नाही. पण बायबल म्हणतं, जेव्हा येशूची वाणी ऐकली, येशूचे शब्द ऐकले, येशूच्या शब्दांना मान दिला, बायबल म्हणतं एवढे मासे लागले की जाळी फाटायला लागली. आमेन. तुमच्या जीवनामध्ये जाळी फाटण्यापर्यंतचे आशीर्वाद प्रभू देऊ शकतो. केव्हा? जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाला मान द्याल तेव्हा. हालेलुया. आपण फोटोला मान देतो, आपण क्रॉसला मान देतो. गळ्यामध्ये घालून फिरतात क्रॉस आणि दारूच्या अड्ड्यावर जातो तो प्यायला. गळ्यामध्ये काय असतो? क्रॉस. आणि बँडवर नाचतो क्रॉस घेऊन. काय वाटतं तुम्हाला? लाज वाटायला पाहिजे स्वतःला ख्रिस्ती म्हणताना. कारण तुमच्या गळ्यात जो क्रॉस, जो वधस्तंभ तुम्ही घेऊन चालतायत ना, तो वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्या पापांचं ओझं वाहिलेलं आहे. हालेलुया. याच्यासाठी नाही की तुम्ही बँडच्या तालावर नाचावं, याच्यासाठी नाही की तुम्ही घाणेरड्या गाण्यांवर त्या ठिकाणी नाचावं. जर वधस्तंभ तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये घेऊन फिरतायत ना, चुकीच्या ठिकाणी तुम्ही बसायला नको, चुकीच्या ठिकाणी तुम्ही जायला नको. का? मान द्या प्रभूला, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चाला, देवाच्या आज्ञेप्रमाणे चाला. घरामध्ये क्रॉस लटकवून काही नाही होत, घरामध्ये फोटो लटकवून काही नाही होत. वचन नुसते लटकवू नका घरामध्ये, त्या वचनाचा आदर करणं शिका. हालेलुया. एक ख्रिस्ती परिवार तेव्हाच आशीर्वादित होतो जेव्हा तो देवाच्या शब्दाला काय देतो? मान देतो. आमेन. देवाला मान देणं म्हणजे त्याच्या वचनाला मान देणं आहे. हालेलुया. देवाला मान देणं म्हणजे कोणाला मान देणं आहे? अनेक ख्रिस्ती लोक मेणबत्त्या लावतात, अगरबत्त्या लावतात फोटो समोर, सिटीमध्ये कौतुक करतात. त्यांना वाटलं देवाला आम्ही काय दिला? मान. फुलं वाहतात, कोणी त्या ठिकाणी हार. अरे मेला नाही आमचा प्रभू, हार नका टाकू, मेणबत्त्या नका लावू. हालेलुया. तो म्हणतो, बायबल म्हणतं, ज्यावेळेस मरिया मगदलिनी सकाळच्या समयाला त्या ठिकाणी कबरेवर गेली आणि ती येशू ख्रिस्ताचं प्रेत शोधत होती, तिला वाटलं प्रभूला ज्या कबरेत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तो असेल. दिव्यदूत तिला भेटला आणि देवदूताने तिला सांगितलं, मरिये तू जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करतेस? तो मेलेला नाही, तो काय आहे? जिवंत आहे. मग तुम्ही फोटोमध्ये येशू ख्रिस्ताला का शोधतात? जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये करू नका. फोटोमध्ये येशू नाहीये, येशूचा फोटो नाही. आफ्रिकेमध्ये जा, काळ्या रंगाचा येशूचा फोटो दिसेल तुम्हाला, कारण ते लोक कसे असतात? काळे. अमेरिकेत जा, गोऱ्या रंगाचा येशू दिसतो. का? ते लोक कसे असतात? गोरे. जपानमध्ये जा, चायनीज लोकांसारखा येशू दिसेल तुम्हाला. का? कारण त्या लोकांचा चेहरा तसा असतो. ज्याने त्याने आपल्या पद्धतीने प्रभू येशूचा फोटो बनवलेला आहे, येशू त्याच्यामध्ये नाही. तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये करू नका, त्याच्या वचनाला मान द्या. हालेलुया. फोटोला मान देऊ नका, फोटो ठेवूच नका, ती मूर्तीपूजा आहे. बायबल म्हणतं, स्वतःसाठी कोरी मूर्ती करू नको, कसलीच प्रतिमा करू नको, तिच्या पाया पडू नको. समजतं मी काय सांगतोय? विश्वासी आहात ना? ख्रिस्ती आहात ना? विश्वास कशाला म्हणतात? दिसणाऱ्या गोष्टीवरचा विश्वास का न दिसणाऱ्या गोष्टीवरचा विश्वास? त्याला म्हणतात विश्वास. फोटो पाहून जर तुम्ही विश्वास ठेवता तर तुम्ही दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवता. बायबल म्हणतं, न दिसणाऱ्या गोष्टीवरचा भरोसा आणि खात्री म्हणजे विश्वास आहे. हालेलुया. फोटो नका, त्याचं वचन पाळा. बायबल म्हणतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. आमेन. आमेन.
हिंदी मध्ये लिहिलंय, परमेश्वर ही वचन था, वचन ही परमेश्वर था. आमेन. वचन ही परमेश्वर था. हालेलुया. देवाला शोधायचं ना, बायबल मध्ये शोधा. आपण कुठे शोधतो? चर्चमध्ये, फोटोमध्ये, इकडे जाऊ तिकडे जाऊ नाही. तुमच्या प्रत्येकाच्या घरी प्रभू आहे. हालेलुया. प्रत्येकाच्या घरी कोण आहे? प्रभू आहे. तो कुठं राहतो? कुठं राहतो? खूप सुंदर गीत म्हटलं ब्रदर तुम्ही बायबल वरून. खूप सुंदर गाणं होतं, मला खूप आवडलं. हालेलुया. जुनं गाणं आहे. हे असे गाणे पाहिजे. समजते तुम्हाला? हे असे गाणे पाहिजे जे आपले मन उघडतील. हालेलुया. बायबल परमेश्वराचं वचन आहे ना, हे परमेश्वर आहे. हालेलुया. वचनात तो असा परमेश्वर राहतो, तो सत्य आहे. हालेलुया. जर देवाला शोधायचं आहे ना, तर परमेश्वराच्या वचनामध्ये शोधा. आमेन. आणि देवाला मान बायबल वर करा. किती जणांनी आणले? बाकी आले तोंड घेऊन. हा, करा नीट, वर करा नीट. हा, आणि बाकी कोणाला मान देतो आपण? वचनाला, म्हणजे देवाला. कोणाला? देवाला. हालेलुया. हा, आणि कुठे कुठे बायबल आपलं? घरी. ज्याला मान द्यायचा, ज्याच्या नावाने इथं आले, तो कुठे? आणि आले तोंड घेऊन इथं. हा, आले ना. कुठं चाललो आम्ही? मीटिंगला. आणि काय घेऊन? मोबाईल. मोबाईल घरी ठेवून आले. मोबाईल विसरले घरी? नाही, पण काय विसरले? मोबाईल घेऊन जाईल तुम्हाला स्वर्गात ना. ना, मोबाईल घेऊन जाईल ज्यांनी बायबल नाही आणलं त्यांना. अरे बोला, एका जणाला किती बायबल? एक पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? मोबाईल कसा लागतो? भावाला बहिणीचा चालत नाही, बहिणीला भावाचा चालत, नवऱ्याला बायकोचा नाही, बायकोला नवऱ्याचा चालत. मला माझा मोबाईल पाहिजे. आणि तो कुठे घेऊन जाईल तुम्हाला? स्वर्गात. जिओ, नंतर मरो. आता अनलिमिटेड जिओ, जिओ जिओ जिओ, आणि नंतर मरो मरो मरो. समजतंय तुम्हाला? जो स्वर्गात घेऊन जाईल ते हातात ठेवा. हालेलुया. आमेन. परमेश्वर कशात आहे? बोला, कशात आहे? आदर करा त्याचा. आमेन. घरात ज्याने घर बांधलेलं आहे ना, परमेश्वराचं वचन होतं, घरात सर्वात जास्त मान त्याचा असला पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रभूला मान द्या. आमेन. देवाला मान देणं याचा अर्थ परमेश्वराच्या वचनाला मान देणं आहे. आमेन. पेत्र म्हटला, प्रभूजी रात्रभर इथं आम्ही मासे पकडले, एक पण सापडला, पण तुम्ही म्हणतात म्हणून. हालेलुया. तुमच्या शब्दाला मान देतो. मला विश्वास आहे की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. मला विश्वास आहे की तुम्ही अलौकिक आहात. मला विश्वास आहे तुम्ही म्हणाल तर ते होईल. आणि म्हणून पेत्र म्हटला की प्रभूजी तुम्ही म्हणतात म्हणून मी त्या ठिकाणी जाळं टाकतो. त्याने आज्ञा पाळली, जाळं टाकलं. परमेश्वराचं वचन मध्ये एवढे मासे लागले की जाळी फाटायला लागली. आमेन. प्रभू त्याच्यानेच खुश होतो जेव्हा तुम्ही त्याची आज्ञा पाळतात. आमेन. एक व्यक्ती होता, तुम्हाला माहिती बायबल मध्ये लिहिलेलं आहे, नामान नावाचा कोडी होता. कोण होता? नामान नावाचा कोडी. त्याला त्याच्या दासीने सांगितलं की तू जा इस्रायल देशामध्ये, त्या ठिकाणी अलिशा नावाचा एक संदेष्टा आहे. हालेलुया. इस्रायल मध्ये जर तू जाशील तर तुझं कोड बरं होईल. काय होईल? तुझं कोड बरं होईल. नामानाने विश्वास ठेवला. नामानाने काय ठेवला? विश्वास ठेवला की होईल तसं. नामान ज्या वेळेस अलिशाकडे गेला त्यावेळेस बायबल असं म्हणतं, अलिशाला त्याच्या चाकरांनी येऊन सांगितलं की नामान नावाचा कोणीतरी एक मोठा प्रतिष्ठित शताधिपती जो आहे ना, तो आलेला आहे या ठिकाणी. त्याला कोड आहे आणि त्याची इच्छा आहे मला बरं व्हायचं आहे. तर माहिती, अलिशा समोर गेला पण नाही, त्याला समोर बोलवलं पण नाही. अलिशाने त्याला निरोप पाठवला, एक काम कर, जा आणि यार्दन नदीमध्ये किती डुबक्या मार? 7. अलिशा समोर गेला नाही. अलिशाने त्याला तोंड दाखवलं नाही. अलिशाने त्याला बोलून चहा पाणी केला नाही. अलिशा फक्त म्हटला, जा त्याला सांगा की यार्दन नदीमध्ये जाऊन काय कर? 7 डुबक्या मार. तुम्हाला माहिती, जेव्हा नामानाला हे कळलं, नामानाला राग आला. काय आला? की हा कसा संदेष्ट आहे? मी एवढ्या लांबून आलो, एवढा प्रतिष्ठित आहे, एवढा लवाजमा घेऊन आलो, तुला देण्यासाठी सोनं नाणं चांदी सगळं घेऊन आलेलो आहे, मी एवढा प्रतिष्ठित व्यक्ती आहे, काय तुला माझ्या समोर येता नाही आलं? मला हात लावता नाही आला? माझ्यासाठी प्रार्थना नाही करता आली? काय यार्दन नदीपेक्षा मोठी नदी तर आमच्या देशामध्ये आहे, तिथं जाऊन डुबक्या मारेल ना, इथं कशाला डुबक्या मारू? हालेलुया. थोड्या समयासाठी तो मीपणा, तो अहंकार नामानाच्या जीवनामध्ये आला. वाचा, आपल्याकडे वेळ नाही, आपण वाचलं असतं. हालेलुया. नामानाला राग आला त्यावेळेस त्याच्या एका चाकराने त्याला म्हटलं, कोणती मोठी गोष्ट सांगितली सरदाराने? हालेलुया. देवाच्या दासाने एवढी मोठी कोणती गोष्ट सांगितली? फक्त यार्दन नदीत किती जा डुबक्या मारा?
7 वेळेस डुबक्या मारा एवढं सांगितलं. त्यावेळेस नामान जो होता तो नम्र झाला आणि बायबल म्हणतो तो यारदेन नदीत उतरला. एकदा डुबकी मारली, नाही बरा झाला. दुसऱ्यांदा नाही बरा झाला. कितीदा माराव्या लागल्या? 7वी डुबकी जेव्हा मारली, बायबल म्हणतो त्याचं शरीर जे आहे एखाद्या लहान लेकरासारखं गुळगुळीत झालं. आमेन, आमेन. मान ठेवा परमेश्वराच्या वचनाचा. आमेन. तुमच्या बुद्धीने होणार, तुमच्या शक्तीने होणार. तुमचा मीपणा काढून टाका, तुमचा अहंकार काढून टाका, तुमचं ज्ञान बाजूला ठेवा, तुमची समज बाजूला ठेवा. ज्या वेळेस परमेश्वराची आज्ञा तुम्ही पाळता, तिथून पुढे तुम्ही आशीर्वादित होता. हालेलुया. बायबल म्हणतं जे घर ज्याने बांधलेलं असतं, संबंध घरामध्ये त्याचा मान सगळ्यात मोठा असतो. आमेन. मग आपलं घर कोणी बांधलंय? ग्रहसन आहे ना. आपलं घर कोणी बांधलंय? स्तोत्रसंहिता 127. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. इब्री लोकासपत्र 3 अध्याय 4 वचन आपण वाचलं की प्रत्येक घर कोणीतरी बांधलेलं असतं, पण सर्व काही बांधणारा देवच आहे. हालेलुया. याचा अर्थ आपल्या प्रत्येकाचं घर कोणी बांधलेलं आहे? देवाने. मग आपण कोणाला मान दिला पाहिजे? देवाला. तुमच्या पैशाने काहीच होत नाही, तुमच्या बुद्धीने काहीच होत नाही, तुमच्या नोकरीमुळे तुमचा परिवार आशीर्वादित नाहीये, तुमच्या पैशामुळे तुमचा परिवार आशीर्वादित नाहीये. नीट लक्ष द्या. तुम्ही देवाच्या वचनाला मान द्या, त्याच्यानंतरच तुमचा परिवार आशीर्वादित होईल. हालेलुया, हालेलुया. आज ख्रिस्ती लोक, विश्वासी व्यक्ती जे आहेत ना प्रियांनो, तुम्हाला माहितीये हे तयारीचे दिवस आहेत. कसले दिवस आहेत? तयारी. कुठं जायचंय आपल्याला? मला कुठं जायचंय? स्वर्गात. किती जणांना जायची इच्छा आहे? जे हात नाही वर करणार राहतील इथंच. हात वर करा. काहींना तर सांगावं लागतं वर करा, जसं काही मला गरज आहे यांना घेऊन जायची. तुम्हाला नाही जायचं का? अरे जायचं नाही का? मग कशाला विचार करतात? इतका विचार कशाला करतात? स्वर्गात जायचं का विचारलं का असे विचार करतात. म्हणजे त्यांना फुल कॉन्फिडन्स आहे मी जाणार. अरे लाजा वाटू द्या. असे बसतात. मी एवढं सांगतोय हात वर करा ना. पैसे लागणार आहेत का? पैसे लागणार आहेत का? नाही. ज्या वेळेस देवाचा आत्मा काही गोष्टी आपल्याला चांगल्यासाठी सांगतो ना, तर त्याला प्रतिसाद द्या. आमेन. आणि असं झालं मग की ज्यांना हात वर करायला लावला त्यांना जर प्रभू घेऊन गेला, मग नेमका त्यावेळेस जर प्रभू येऊन गेला, मग काय करा? तुम्हाला माहिती का प्रभू कधी येणार आहे? वेळ सांगितलेली का? नाही. समजा मीच नाही, एखाद्या देवाच्या दासाने सांगितलं किती जणांना स्वर्गात जायचंय, हात वर केला आणि येशू आला, ज्यांनी केले त्यांना घेऊन गेला आणि बाकी राहिले इथंच. असं होऊ शकतं. हालेलुया. म्हणून सुवेळी अवेळी तयार राहा. आमेन, आमेन. देवाची आज्ञा पाळणं शिका. हालेलुया. 7दा डुबकी मारायला लावली तर मोजून 7दा मारा, 8वी मारू बी नका. हालेलुया. जेवढं सांगितलं तेवढंच करा, त्याच्याने आशीर्वाद आहेत. आमेन. पेत्राला जिथं जाळी टाकायला लावली ना, तिथंच टाकल्यानंतर तो आशीर्वादित झाला. याला म्हणतात परमेश्वराला मान देणं. हालेलुया, हालेलुया. तुमच्या घरामध्ये परमेश्वराला मान द्या. आणि मान तेव्हा असतो जेव्हा तुम्ही आणि तुमचा परिवार देवाची आज्ञा पाळतो. हालेलुया. परमेश्वराची वचनं तुमच्या जीवनात ऐकल्याने नाही मान दिला जात, बोलल्याने नाही मान दिला जात, तसं वागल्याने मान दिला जातो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने एक दृष्टांत सांगितला की एका बापाला 2 मुलं होती. किती मुलं होती? 2. एका मुलाला त्याने सांगितलं एक काम कर, शेतामध्ये जा. काय सांगितलं? शेतामध्ये जा आणि तेवढं काम कर. तो काय म्हटला? जातो बाबा मी शेतामध्ये. पण गेला का? नाही गेला. दुसऱ्या मुलाला सांगितलं तू पण शेतामध्ये जा आणि माझं हे काम कर. तो काय म्हटला? मी जात नाही, पण तरी गेला. हालेलुया. दोघांपैकी कोणी आज्ञा पाळली? जो बोलला की मी जातो पण गेला नाही. दुसरा बोलला मी नाही जात तरी सुद्धा गेला. जो नाही बोलला पण गेला ना, त्याने आज्ञा पाळली, त्याने मान दिला. हालेलुया. आपण म्हणतो जातो 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 प्रभू, करतो मी, हे करेल मी, ते करेल मी, तुझी सेवा करेल मी, असं करेल. करत काहीच नाही. करत प्रार्थना करायला लावा यांना. बापरे इतक्या मोठ्या प्रार्थना, प्रभू मी तुझ्यासाठी असं करेल, तुझ्यासाठी तसं करेल. अरे झोप नाही मोडत तू प्रभूसाठी. एक दिवस उपवास नाही करू शकत तू प्रभूसाठी. स्वतःला भूक नाही ठेवू शकत तू प्रभूसाठी. अर्ध्या तासाची प्रार्थना नाही करू शकत तू प्रभूसाठी. माईक दिला का सगळे गीतं म्हणतील. घरी घरी किती जण गाणे म्हणतात सांगा मला? घरी बिना माईकची किती गाणं म्हणतात? नियम लावायला पाहिजे. जे घरी गीतं म्हणतात ना त्यांनाच इथं गायची संधी द्यायला पाहिजे. मग बघू कोण किती पाण्यात आहे. माईक दिला का सगळेच पोपटासारखे गातात ना, सगळेच एकदम हा इतकी आराधना आणि काय ती धार्मिकता. घरी बघा यांना कशा शिव्या देतात. एक देवाचं गाणं तोंडातून निघत नाही. तिथं तर पिक्चरचे गाणे चालतात टीव्हीवर.
ते आपल्या कानावर पडत असतात आणि मात्र मीटिंगला आले काहींची सगळी धार्मिकता जिवंत होती. चर्चमध्ये आली की दूत आणि बाहेर गेले की भूत. आहे की नाही खरी गोष्ट? सांगा ना मला. गीत म्हणायचे ना पहिले एकांतात प्रभू सोबत म्हणा, हालेलुया, आणि मग हौस करा इथं उभं राहण्याची, हालेलुया. जर तुम्ही एकांतात प्रभूची आराधना करत नाही, तुम्हाला काहीच अधिकार नाही सगळ्यांसमोर आराधना, आणि देवाला ती आवडत सुद्धा नाही. हालेलुया. परमेश्वराला माहिती इथं आपण का उभं राहतो गीत गाण्यासाठी? लोकांनी बघावं. आणि एकांतात आपण का गातो? देवाने बघावं. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? एकांतात मनुष्य आराधना जेव्हा करतो ना, त्याला माहिती असतं मला कोण बघतोय? देव. पण जेव्हा गर्दीत तो आराधना करतो त्याला माहिती असतं मला कोण बघतोय? बोला, कोण बघतोय? लोक. गर्दीतली आराधना बऱ्याचदा परमेश्वराला मान्य नाही होत, पण एकांतातली आराधना माझा परमेश्वर स्वीकार करतो. हालेलुया. दावीद जो होता जेव्हा रानामध्ये जायचा, बकऱ्या चारायला जायचा, मेंढरं चारायला जायचा, तो परमेश्वराची काय करायचा? आराधना. आमेन. त्याची आराधना कोण ऐकायचे? मेंढ्या, बकरे ना म्या म्या करायचे. त्याला बॅकग्राऊंड म्युझिक त्यांचं होतं. हालेलुया. ऍक्टोपॅड नाही वाजवायचे त्या ठिकाणी, तर त्या मेंढ्यानं बकऱ्याच त्यांचा आवाज काढायचे. दाऊद त्याच्यावर प्रभूची स्तुती आणि आराधना करायचा. त्याला माहिती होतं माझी आराधना कोण ऐकतंय? बोला, कोण ऐकतंय? म्हणून गोल्याता समोर जेव्हा उभा राहिला ना, दावीदाला माहिती होतं तू काहीच नाही करू शकणार गोल्यात, माझा परमेश्वर मला चांगलं ओळखतो. हालेलुया. कारण त्या परमेश्वराला मी वेळ देतो, त्या परमेश्वरासोबत मी बसतो, त्या जिवंत देवाची मी आराधना करतो, त्या परमेश्वराच्या संगतीमध्ये मी चालतो, आणि तोच परमेश्वर गोल्यात आज तुला माझ्या हाती देईल. आमेन. देवाशी वैयक्तिक नातं जोडा. आमेन. स्तोत्र संहिता 23 काय लिहिलेलं आहे? सुरुवात, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही, तो मला संत पाणी. हालेलुया. काय म्हटलंय? माझा, मला, मला, मला हा शब्द आलेला आहे. आमचा, आमचा, आम्हाला असं नाहीये. आमेन. विश्वासू जीवन माझं आहे. हालेलुया. एका व्यक्तीचं आहे. बोला, कोणा व्यक्तीचं आहे? आमचं नाही म्हणायचं. परमेश्वर आमचा मेंढपाळ नाही, आमचा नाही. जो त्याच्या इच्छेप्रमाणे चालतो तो त्याचाच मेंढपाळ आहे. हालेलुया. चारा खाऊ घालण्याची जबाबदारी त्याच व्यक्तीला आहे. त्यालाच पाणी भेटेल, त्यालाच आशीर्वाद भेटेल, तोच मृत्यू छायेच्या घरीतून वाचेल. आमेन. एका व्यक्तीचं आत्मिक जीवन आहे. हालेलुया. मी नेहमी सांगतो, इयोबाच्या परिवाराला प्रभूने नाही वाचवलं, फक्त कोणाला वाचवलं? इयोबाचे सगळे मुलं आणि मुली एकाच दिवसात मरून गेले. त्यांच्यावर कृपा नव्हती. कृपा कोणावर होती? फक्त कृपा कोणावर होती? सैतानाला स्वतः परमेश्वराने सांगितलं, इयोबाच्या डोक्याला केसाला हात लावायचा, त्याच्या जीवाला धक्का लावायचा, त्याच्या जीवाला तुला काहीच अधिकार नाही. पण तुम्हाला माहिती, त्याच्या लेकरांच्या बाबतीत परमेश्वराने असं नाही म्हटलं. त्याला म्हटलं सगळं मी तुझ्या हाती देऊन टाकतो, तुला पटेल ते कर. हालेलुया. लेकरांवर अनुग्रह का नव्हता? कारण एकटा इयोब परमेश्वराचं भय धरून सात्विक जीवन जगायचं. आमेन. एकटा इयोब परमेश्वराची त्याचं नातं होतं. नीट लक्ष द्या, आत्मिक जीवन वैयक्तिक जीवन आहे. एक व्यक्ती घरामध्ये प्रार्थना करत असेल, परिवार सुरक्षित नाही राहू शकत. तुम्हाला सगळ्यांना परमेश्वराचं भय धरून चालावं लागेल. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उन्न पडणार नाही, तो मला. हालेलुया. मी 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 एकट्याबद्दल आहे. आणि शेवटचं वचन काय तिथं? आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. मी. हालेलुया. मी एकटा. दावीदाला माहिती होतं राहील येईल काय नाही याची गॅरंटी. राहेल जी होती त्याची बायको, ती येईल का नाही याची गॅरंटी नाही. बेतशेबा सोबत येईल का नाही याची गॅरंटी नाही. पण मी परमेश्वराच्या घरात चिरकाल राहील. कारण त्याला माहिती होतं माझे संबंध देवाशी कसे आहेत. हालेलुया. हालेलुया. देवाला मान द्या, परमेश्वराची संबंध स्थापित करा. हालेलुया. परमेश्वर वैयक्तिक तुम्हाला ओळखू इच्छितो, आणि वैयक्तिक ओळखण्यासाठी वैयक्तिक देवाला भेटा. आमेन. वैयक्तिक प्रार्थना करा, वैयक्तिक वचन वाचा, वैयक्तिक परमेश्वराची आराधना करा. जेव्हा एकटे बसून तुम्ही परमेश्वराची प्रार्थना आणि आराधना कराल ना, विश्वास ठेवा, देव तुम्हाला ओळखायला लागेल. आमेन. तरुण मुलं आणि मुली इकडे कान देऊन ऐका, नीट लक्ष द्या. जेवढे तरुण बसलेले आहेत ना, त्यांनी बघा, जे लहान लेकरं पण आहे तिथं, सलमान खान आणि शाहरुख खान ओळखतात तुम्ही? हसू नका, मोठ्यांना पण माहिती आहे. खरंय गे, ओळखतात की नाही? पिक्चर बघतात ना तरुण मुलं आणि मुली, सलमान खान, शाहरुख. एक पिक्चर, एक जो सिनेमा असतो किती तासाचा असतो? किती? कमीत कमी 2.5 ते 3 तास.
बरोबर. किती? 2.5 ते 3 तास. 2.5 ते 3 तास टीव्ही समोर किंवा त्या थिएटर मध्ये खिळून बघतात त्या सलमानला आणि त्या शाहरुखला. 3 तासानंतर सलमान ओळखतो तुम्हाला? अरे बोला ना. त्या 3 तास संपल्यानंतर सलमान ओळखतो, शाहरुख ओळखतो तुम्हाला? तेच 3 तास परमेश्वराला द्या, माझा परमेश्वर तुम्हाला ओळखायला लागेल. हालेलुया. तेच 3 तास माझ्या जिवंत परमेश्वराला द्या, माझा परमेश्वर तुम्हाला ओळखायला लागेल. तो तोपर्यंत तुम्हाला नाही ओळखत जोपर्यंत तुम्ही त्याला वेळ देत नाही. आमेन. दाविदाला परमेश्वर ओळखायचा, दानियेलाला परमेश्वर ओळखायचा, शद्रक मेशक अबेदनगोला परमेश्वर ओळखायचा. का? कारण ते परमेश्वराला वेळ द्यायचे. आमेन. देवासोबत बसायचे. तुम्हाला वाटतं तुमच्या परिवाराने आशीर्वादित व्हावं, देवाला मान द्या. देवाला काय द्या? मान द्या. मला तुमच्या घरी तुम्ही बोलवलं जेवणासाठी, सर या बुवा पाहुणे म्हणून या आमच्या घरी जेवायला. मी आलो आणि तुम्ही मला पाहिलं दारात येताना, बोलवलं पण नाही, या बुवा इथं बसा, काहीच नाही बोलले, मीच पट्यारासारखा येऊन बसलो. हा, तुम्ही मला विचारलं पण नाही पाणी प्यायचं का, मीच म्हटलं थोडं देता का पाणी, आणून दिलं, तसाच बसलो. तुम्ही माझी एक शब्द बोलायला तयार नाही, मीच म्हटलो चहा वगैरे भेटेल का, मग चहा आणून दिली. तुम्हाला काय वाटतं, मला कसं वाटेल? माझा खूप मान झाला असं वाटेल? ठीक आहे. नंतर तुम्ही एक काम केलं, तुम्ही मस्त बिर्याणी वगैरे बनवली आणि चांगलं जेवण आणून माझ्या समोर ठेवून दिलं, पण बोललेच नाही माझ्याशी की हे खा गिळा का काय करा, काहीच बोलले नाही, काहीच विचारलं नाही, पण आणून दिलं, चांगलं जेवण आणून दिलं मला खायला. खरं सांगा, मला वाटेल का यांनी माझा मान केला, यांनी माझा सन्मान केला? नाही. अपेक्षा काय असते की घरात गेल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्याशी काय करावं? बोलावं. हालेलुया. आपल्याशी बातचीत करावी, बोलावं. हालेलुया. जर तुम्ही बोलत नाही याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीला मान देत. आज प्रभू आपल्या घरामध्ये राहावा ही प्रत्येकाची इच्छा आहे. बोला ना मग त्याच्याशी, परमेश्वराशी बोला, देवाला वेळ द्या. फोटोला बघतो आणि प्रभूला म्हणतो दिवसभर सांभाळ, हे बोलणं नाहीये. परमेश्वराची अपेक्षा आहे की तुम्ही त्याला वेळ द्यावा. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याशी बोलावं, त्याचं ऐकावं, तुम्ही त्याच्याशी बोलावं. परमेश्वर तुमच्याशी संभाषण करू इच्छितो. आज ग्रहसणाच्या निमित्ताने परमेश्वर तुम्हाला सांगते, त्याला मान द्या. हालेलुया. मान देणं म्हणजे झुकणं नाहीये, त्याची आज्ञा पाळणं म्हणजे मान देणं. ज्या मुलाने म्हटलं मी नाही जात शेतामध्ये, पण तरी त्याला पस्तावा आला आणि तो म्हणतो, तो नंतर निघून गेला. हालेलुया. देवाला आवडलं. हालेलुया. जरी नाही म्हटला पण गेला तर सही. आपण तर तोंडाने म्हणतो करल मी, पण करत, वागेल मी, पण वागत नाही. हा, आपण सगळं तोंडाने बोलतो पण करत काहीच नाही. प्रियांनो, यालाच म्हणतात देवाचा अपमान करणं. मान देणं म्हणजे त्याची आज्ञा पाळणं आहे. हालेलुया. एक वचन वाचू चला आपण. मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय. मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय वचन 21 पासून पुढे. मत्तई 7 वचन 21 पासून पुढे. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. नीट लक्ष द्या. आपण प्रत्येक जण येशूला काय म्हणतो? प्रभूजी प्रभूजी. इकडे बघा विश्वासी लोकांनो, इकडे बघा. आपण प्रत्येक जण आपल्या मुखाने फक्त प्रभूला काय म्हणतो? प्रभूजी. बायबल म्हणतं प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. पुढे काय लिहिलंय? जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आमेन. त्याच्या आज्ञा पाळा तर तुम्ही त्याला प्रभू म्हणाल, तर त्याला मान दिल्यासारखं वाटेल. हालेलुया. नुसतं तोंडाने प्रभूजी प्रभूजी म्हणत असाल आणि देवाच्या आज्ञा पाळत नसाल, बायबल म्हणतं त्याचा काही उपयोग होणार नाही. मान नुसता तोंडाने शब्दाने नका देऊ, मान कृतीद्वारे द्या. हालेलुया. हालेलुया. जक्कयाला येशूने म्हटलं, जक्कया मला तुझ्या घरी यायचंय. जक्कयाने प्रभूला मध्ये बोलवलं, प्रभू सुस्वागतम, वेलकम, ये, मी तुझा आदर करतो, तुझा सत्कार करतो. असं अजिबात काही केलं नाही जक्कयाने. जक्कय म्हटलं, प्रभू ज्या लोकांकडून मी 2 नंबरचा माल कमवलेला आहे ना, चौपट परत करतो. जी अणितीने पैसा कमवलेला आहे ना, अर्धा गोरगरिबांना वाटून देतो. आणि मग प्रभू तू माझ्या घरी ये. हालेलुया. सन्मान केला कृती करून, सगळी घाण काढून टाकली, सगळा कचरा काढून टाकला, सगळं पाप बाजूला केलं आणि प्रभूला म्हटलं, प्रभू तू माझ्या घरी ये. प्रभू येशू म्हणतो, आज ह्या घराला तारण प्राप्त झालेला आहे. आमेन. आमेन. तोंडाने सत्कार नका करू,
तुम्हाला माहिती, जे लोक प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा यरुशलेममध्ये गाढवावर बसून आला ना, जे लोक होसांना होसांना म्हणत होते, आणि 8च दिवसानंतर तेच लोक म्हणत होते याला वधस्तंभावर खिळा. तेच लोक म्हणत होते येशूला कुठं खिळा? वधस्तंभावर. हे तोंडाने प्रभूजी प्रभूजी म्हणणारे आहेत ना, देवाचं वचन म्हणतं एकाच आपण प्रवेश स्वर्गीच्या, नुसते प्रभूजी प्रभूजी म्हणतात म्हणून तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. तर काय म्हटलंय? जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आमेन. कृती करणं गरजेचं आहे. पुढे वाचा, पुढे तेच वचन वाचा, कंटिन्यू. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, न्यायाच्या दिवशी पुष्कळ जण येऊन म्हणतील, प्रभू 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 आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला. मी काय देतोय आता? संदेश दिला. माझ्यासारखे पण काही असतील जे म्हणतील, अरे आयुष्यभर प्रभू तुझी सेवा केली. पुढं तुझ्या नावाने भूते काढली, तुझ्या नावाने भूत काढली. तुझ्या नावाने पुष्कळ महत्त्वकृत्य केली, तुझ्या नावाने अद्भुत चमत्कार केले. लंगडे चालायला लागले, आंधळे बघायला लागले, मेलेले जिवंत झाले. अद्भुत चिन्ह चमत्कार येशू तुझ्या नावाने केले. तेव्हा मी त्यांना स्पष्ट येशू म्हणतो, मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. हालेलुया. सेवा करून सुद्धा प्रभूला नाही मान देता येत. आमेन. वचन पाळूनच त्याला मान देता येतो. हालेलुया. आपण असं नाही म्हणू शकत मी खूप देवाची सेवा केली, वचन सांगितलं, वचन प्रचार केला आणि खूप चमत्कार केले, माझ्याद्वारे अद्भुत काम होत होतं, प्रभू मी बघ तुझा किती मान केला. अजिबात नाही. प्रभू म्हणतो वचनाप्रमाणे चाल, पित्याच्या आज्ञा पाळ, नाही तर मी तुला ओळखत नाही. किती कठीण आहे विचार करा. की ज्यांच्याद्वारे चिन्ह चमत्कार होत आहेत, पण जर ते पण देवाच्या वचनाप्रमाणे चालत नसतील आणि वचनाचा आदर करत नसतील ना, देव सुद्धा त्यांना त्या ठिकाणी परत घेणार नाही. प्रभू त्यांना ओळखत नाही. हालेलुया. सेवा करताना सुद्धा ना, तुम्ही सेवा करतात म्हणून प्रभूचा मान नाही होत. तुम्ही वचनाप्रमाणे चालतात तो परमेश्वराचा मान आहे. देवाची आज्ञा पाळतात तो परमेश्वराचा मान आहे. हालेलुया. हालेलुया. अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं, अब्राहमा तुझा एकुलता एक मुलगा इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी सांगेन त्या डोंगरावर जाऊन त्याला होमार्पण कर. बायबल म्हणतं अब्राहम मोठ्या पहाटे सुटला, आपला मुलगा इसहाक याला घेतलं, एका चाकराला घेतलं, लाकडं घेतले, सुरा घेतला आणि त्या ठिकाणी इसहाकाला घेऊन निघाला. आमेन. देव बोलला आणि अब्राहमाने शब्दाला मान दिला. हालेलुया. म्हणून परमेश्वर अब्राहमाला म्हणतो, अब्राहमा तुझी संतती जी काही वाळू आहे ना समुद्राच्या किनाऱ्यातील, त्या वाळू सारखी मी अगणित करीन. आमेन. तुला जर हे तारे मोजता आले तर मोज, जर तुला तारे मोजता येत नाही तुझी संतती पण तशीच असेल. हालेलुया. का एवढा आशीर्वाद? कारण देवाच्या शब्दाला मान दिला. आमेन. तुमच्या घरामध्ये प्रभूच्या वचनाला मान द्या. तुम्ही देवाचं वचन ऐकाल, देवाचं वचन पाळाल, परमेश्वराच्या आज्ञा पाळाल. विश्वासाने सांगतो तुमचं घर आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. सगळे आशीर्वाद याच्यात आहेत. कशात? वचनामध्ये. बोला कशात? वचनामध्ये. प्रियांनो, मोबाईल विसरला तरी चालेल, बायबल विसरायचं नाही. हे आत्मिक अन्न आहे. बायबल म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नाही, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेन. आमेन. एका ख्रिस्ती व्यक्तीला जगण्यासाठी भाकरीची गरज नाही, पण त्याला वचनाची गरज आहे. आमेन. या दिवसामध्ये, शेवटच्या काळामध्ये सैतान अनेकांना फसवत आहे, सैतान अनेकांना बहकवत आहे. तुम्हाला माहिती, हे वचन आहे जे तुम्हाला मार्ग दाखवतो. बायबल म्हणतं, हे परमेश्वरा तुझं वचन माझ्या पावलासाठी दिवा आणि मार्गासाठी प्रकाश असं आहे. स्तोत्रसंहिता 119:105 देवाचं वचन म्हणतं की तुझे वचन माझ्या पावलासाठी दिवा आणि मार्गासाठी प्रकाश असं आहे. या अंधारात तेच वचन आहे जे तुम्हाला मार्ग दाखवेल, तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. तुम्हाला कळेल की मी कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, परमेश्वराची आज्ञा पाळा, देवाच्या वचनाला मान द्या. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या वचनाला मान देतात, तुम्ही कोणाला मान देतात? देवाला. सबंध घरामध्ये घर बांधणाऱ्यालाच जास्त मान मिळला पाहिजे. हालेलुया. आणि आपलं घर कोणी बांधलं? देवाने. आमेन. आज तुमच्याकडे जे काही असेल ते कोणामुळे आहे? परमेश्वरामुळे. त्याला मान द्या. हालेलुया. मान कसा द्याल? देवाची आज्ञा पाळून, त्याचं वचन पाळून, त्याचे शब्द पाळून. हालेलुया. जे प्रभू करायला लावतो ते करा, जे नाही करायला लावतो ते सोडून द्या. आमेन. तुम्हाला माहिती, वचन शिकवतं तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, तुम्ही कसे आशीर्वादित व्हाल आणि काय केल्याने तुम्ही श्रापित व्हाल.
सगळं देवाच्या वचनात लिहिलं आहे. आमेन. स्वर्गात कसं जायचं हे परमेश्वराच्या वचनात आहे. नाश कसा होईल हे पण देवा, सगळं तर देऊन टाकलंय परमेश्वराने, काहीच ठेवलेलं नाही. सगळं आहे बायबलमध्ये. मी नेहमी म्हणतो ख्रिस्ती लोकांसारखं ज्ञानी कोणीच नाही. का? कारण तुम्हाला आजचं नाही उद्याचं पण माहिती काय होणार आहे. बाकी जगात कोणत्याच सायंटिस्टला नाही माहिती, पण ख्रिस्ती लोकांना माहिती आहे की काय होणार आहे, मंडळी केव्हा उचलली जाणार आहे, त्याच्या अगोदर कोणत्या घटना घडणार आहेत, जागोजागी भूमिकंप येतील, मर्या येतील. परमेश्वराचं वचन म्हणतं राज्य राज्यावर, राष्ट्र राष्ट्रावर, जाती जातींवर उठेल. या सगळ्या गोष्टी कुठे लिहिलेल्या आहेत? तुम्हाला माहिती आहे की कधी प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईल. सगळ्या गोष्टी चिन्ह बायबलमध्ये दिलेले. हे चांगल्या चांगल्या लोकांना नाही माहिती. आमेन. ते तर्क वितर्क करत राहतात. याच्यामुळे झालं असेल, कोरोना याच्यामुळे आला असेल, आणि मग त्या चीनने असं केलं म्हणून कोरोना. अरे नाही रे, वचनात लिहिलं होतं म्हणून आला. हालेलुया. काय कशामुळे आला? वचनात लिहिलं होतं म्हणून आला. पाऊस का पडत नाही तर पंजाबराव डखने हवामानाचा अंदाज सांगितला म्हणून पडत नाही. अरे नाही, बायबलमध्ये लिहिलं दुष्काळ येतील. आमेन. दुष्काळ येतील हे परमेश्वराच्या वचनात आहे. वचन सोडून सगळं कळतं आपल्याला. टीव्हीच्या बातम्यांवर विश्वास आहे, पण देवाच्या वचनावर विश्वास. बोला ना, देवाच्या वचनावर विश्वास. डॉक्टरनी जर सांगितलं ना, एखाद्या ज्याला अटॅक आला, हार्ट अटॅक आला, आणि डॉक्टरनी सांगितलं ना रोज सकाळी खाली डोकं वर पाय करून 5 मिनिटं उभा राहा, तरी तो राहील. कारण कोणी सांगितलं? पण वचनात फक्त म्हटलेलं आहे येशूला बसलेलं 39 फटक्याने तुम्हाला काय नाही. असं कसं काय शक्य आहे? आम्हाला तर बिल फाडावंच लागेल, आम्हाला तर ऑपरेशन करावंच लागेल, आम्हाला तर इंजेक्शन टोचावंच लागेल, आम्हाला तर गोळ्या घ्याव्याच लागतील, खाली डोकं वर पाय करावंच लागेल, त्याच्याशिवाय आम्ही बरे होणार नाही. कारण कोणी सांगितलंय? डॉक्टर. येशू काय म्हणतो? मला बसले 39 फटक्याने तुम्हाला काय आरोग्य, पण आम्हाला विश्वास नाही म्हणून आरोग्य पण भेटत नाही. गोळ्या खाऊन जगतो आपण, नाही का? एक सकाळी खा, एक दुपारी खा, एक जेवणाच्या आधी, एक जेवणाच्या नंतर. खात राहतात गोळ्यांवर. माझा नीतिमान मनुष्य गोळ्यांवर जगेल असं वचन आहे. मग कशावर जगेल? बोला, कशाने जगेल? आणि आपण कशावर जगतो? ब्लड प्रेशर वाला कशावर जगतो? सगळं विसरून जाईल पण गोळी घेणं विसरणार नाही. सकाळी गोळी, संध्याकाळी गोळी. त्याला वाटलं आज नाही घेतली तर मरूनच जाईल. कारण त्याचा विश्वास कोणावर आहे? अरे बोला, सांगा मला तुम्ही. वचनावर विश्वास आहे? वचनाला मान देतो आपण? वचनाचा आदर करतो आपण? नाही. सगळ्या गोष्टींना मान देऊ आपण, पण देवाच्या वचनाला मान देत नाही. परमेश्वराच्या वचनाचा आदर करत वचनच आशीर्वादित करतं. आमेन. वचनच आशीर्वादित करतं. हालेलुया. जेव्हा त्याप्रमाणे तुम्ही चालाल, त्याप्रमाणे जीवन जगाल. मी तुम्हाला सांगतो, जसं पेत्राला एवढे मासे लागले, जाळी फाटायला लागली, मचवे गच्च भरून गेले, एवढे मासे त्या ठिकाणी होते. हालेलुया. रात्रभर एक पण मासा सापडला नाही. स्वतःच्या बुद्धीने पकडला, स्वतःची प्रॅक्टिस होती पकडण्याची, तरी एक पण नाही सापडला. पण जेव्हा येशूची आज्ञा पाळली, त्याला मान दिला. प्रभू तुम्ही म्हणतात म्हणून टाकतो. हालेलुया. इतके मासे, एवढा आशीर्वाद प्रभूने दिला की त्यांना आवरता येत नव्हता. आमेन. आमेन. देवाला एकच गोष्ट आवडती, त्याच्या शब्दाला मान द्या. आमेन. देवाच्या शब्दाला काय द्या? मान द्या. देवाचे शब्द म्हणजे परमेश्वराचं वचन आहे. हालेलुया. 10 आज्ञा त्याच्यामध्ये आहे ना. खून करू नको, चोरी नको, चोरी करू नको, कोणाविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, शेजाऱ्याच्या कोणत्याच गोष्टीचा लोभ धरू नको. अनेक गोष्टी आहेत वचनामध्ये. जर तुम्ही वचनाला मान द्याल तर त्या गोष्टी करणार नाही. आपल्या शत्रूवर प्रीती कर. कोणी तुझ्या एका गालात मारले तर दुसरा गाल. मग करतो आम्ही खूप करतो. कोणाची निंदा करू नको, करतो आम्ही. असं करत नाही. कोणी शिवी दिली तरी काही बोलत, एका गालात मारली तरी दुसरा काय करतो आम्ही? करतो पुढं. अरे बोला ना, करतो का? मग मान कुठे देतोय आपण परमेश्वराच्या वचनाला? हालेलुया. वचनाला मान द्या. आमेन. तुम्ही वचनाला मान द्याल, तुमचा परिवार आशीर्वादित होईल. हालेलुया. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करता, काबाड कष्ट करता, रात्री उशिरा झोपता, सकाळी लवकर उठता, कितीही करा, पण जर तुम्ही वचनात नसाल ना, तुम्ही आशीर्वादित नाही होऊ शकत. पेत्रासारखं म्हणाल, रात्रभर कष्ट केले, एक पण मासा सापडला नाही. प्रभू तू फक्त एकदाच बोलला, इकडे टाक. किती जाळी? जाळी फाटीस्तोवर त्या ठिकाणी मासे सापडले. आमेन. वचनाप्रमाणे झाला. आमेन. सगळे आशीर्वाद देवाच्या वचनात आहे. हालेलुया. हालेलुया. मग एका ख्रिस्ती घराला आशीर्वादित होण्यासाठी कसली गरज आहे? कोणाला मान देण्याची गरज आहे?
देवाला मान कसा द्याल? म्हणजे वचनाला मान द्याल. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? परमेश्वराचं वचनच तुम्हाला आशीर्वादित करतं, कारण वचनच परमेश्वर आहे. हालेलुया. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. आमेन, आमेन. समजलं सगळ्यांना? आपल्या सगळ्या आशीर्वाद. एक शेवटची गोष्ट सांगेल मी आणि बंद करेल. चालेल का? एक म्हातारी बाई होती, सॉरी एक विधवा बाई होती. कोण होती? विधवा बाई. तिचा नवरा मेलेला होता आणि तिला एक लहान मुलगा होता. ती विधवा स्त्री जी होती ना, खूप काबाड कष्ट करायची, लोकांची भांडे धुणे करायची, मजुरीला जायची, पैसे कमवायची आणि त्या लेकराचं शिक्षण करत होती. तिला पुस्तकं घेऊन दे, त्याला शाळेत पाठव. तिने खूप कष्ट करून त्या लेकराला लहानाचं मोठं केलं, चांगलं शिक्षण दिलं. तो चांगला इंजिनियर झाला, तो पोरगा मोठा झाल्यानंतर. आणि मग त्याला अमेरिकेमध्ये नोकरी लागली. कुठं नोकरी लागली? अमेरिकेमध्ये. आता तोपर्यंत त्यांची परिस्थिती खूप गरिबीची होती. एक छोटीशी झोपडी होती तिच्याकडे. आणि मग तो मुलगा म्हटला की आई, मला नोकरी लागली अमेरिकेला, आता मी जातो तिथं. मग मी तिकडून आहे ना पैसे वगैरे कमवेल, मग आपण इथं मस्त मोठं घर बांधू आणि तुला पण मी चांगल्या रीतीने ठेवेल. तिला आनंद झाला की मुलगा अमेरिकेला चालला. मुलगा अमेरिकेला निघून गेला आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी काही महिने झाले आणि काही महिन्यानंतर ही स्त्री जी होती ना, ही विधवा, ही आता म्हातारी झालेली होती, ती आजारी पडली. आजार तिचा वाढत होता. तिच्याकडे पैसे नव्हते दवाखान्यात जाण्यासाठी, खाण्यासाठी पैसे नव्हते. गावातले लोक त्या ठिकाणी यायचे तिला भेटायला. तिला कोणी दवाखान्यात घेऊन जायचं, कोणी औषध आणून द्यायचं. आणि गावातले लोक त्या ठिकाणी म्हणायचे की हिचा मुलगा काय कामाचा, जो अमेरिकेत गेलेला, हिने एवढं काबाड कष्ट केलं, त्याला शिकवलं, तरी त्याने 1 रुपया सुद्धा हिला पाठवला नाही. आणि बिचारी एवढी आता गरिबीमध्ये आहे, ती मरत आहे, पण तरी सुद्धा तो लक्ष देत नाही, पैसे पाठवत नाही, असं म्हणून लोक नाव ठेवायचे. आणि ती स्त्री जी होती ती काहीच बोलत नव्हती. ती तशीच आजारामध्ये होती. काही दिवसानंतरच त्या ठिकाणी ती स्त्री जी होती, ती म्हातारी स्त्री मेली. आणि मेल्यानंतर कोणीतरी त्याच्या मुलाला निरोप दिला की तुझी आई मेली असं. आणि मग आता अमेरिकेहून यायचं म्हटलं तर त्याला यायला 8 दिवस लागले, तिकीट वगैरे करत करत. आणि 8 दिवसानंतर तो त्याच्या गावात आला. त्याची आई मेलेली होती आणि मग तिची दफनक्रिया झालेली होती. आणि मग हा मुलगा गावात आला. जसा तो गावात आला, गावातल्या पुढारी लोकांनी पाहिलं की तिचा मुलगा आला. त्यांना सगळ्यांना राग होता आणि ते आले त्याच्याजवळ आणि ते म्हटले, आता कशाला आला? तुझी आई मेली ना, जिवंत असताना तू लक्ष दिलं नाही. ज्या आईने तुला लहानाचं मोठं केलं, एवढं शिक्षण दिलं, एवढे काबाड कष्ट केले, त्या आईकडे तू लक्ष दिलं नाही आणि आता मेली तर आला तोंड घेऊन या ठिकाणी. सगळे लोक त्याच्यावर रागवत होते. तो त्यांना म्हटला, मी माझ्या आईला दर महिन्याला पैसे पाठवायचो. काय म्हटला तो? मी माझ्या आईला दर महिन्याला पैसे पाठवायचो. ते लोक म्हणे, कशाला खोटं बोलतो? तुझ्या आईकडे खायला काही नव्हतं, दवाखान्यात जायला पैसे नव्हते, आम्ही पाहिलं त्या ठिकाणी तिच्याकडे पैसे नव्हते, आणि तू काय म्हणतो की तुझ्या आईला तू पैसे पाठवायचं? तो म्हणे, मी खरंच पैसे पाठवायचं. मग ते म्हटले, गेले कुठं तुझे पैसे? मग चला म्हणे आपल्या घरी, आमच्या घरी जाऊ, आपण बघू म्हणे. मग ते घरी गेले आणि त्यांनी ते कुलूप वगैरे उघडलं आणि ते घरामध्ये शिरले. आणि घरामध्ये एक आतली खोली होती. त्या आतल्या खोलीमध्ये तिचा मुलगा शोधत शोधत गेला आणि त्याने पाहिलं तर त्या घराच्या भिंतीला सगळे चेक लावलेले होते. काय लावलेले होते? चेक. बँकेचे काय? चेक. तर तो मुलगा जो आहे ना, दर महिन्याला त्याच्या आईला बँकेचा काय पाठवायचा? एक चेक पाठवायचा मोठ्या रकमेचा. पण त्याच्या आईला माहितीच नव्हतं की हा चेक आहे. तिला वाटायचं माझ्या मुलाने काहीतरी ग्रीटिंग पाठवलं माझ्यासाठी. काय पाठवलं? ग्रीटिंग कार्ड असतं ना, तसं काहीतरी पाठवलेलं आहे. तिने सगळे चेक जे आहेत ना ते भिंतीला लावून ठेवलेले होते. कुठं लावून ठेवलेले होते? भिंतीला. एक पण चेक वटवला नाही. तिला 1 रुपया पण फायदा झाला नाही. ती मरून गेली, पण त्या सगळ्या चेकपैकी 1 रुपया पण तिला भेटला नाही. बऱ्याचदा वचन चेक सारखे आपण भिंतीवर लावून ठेवतो, पण एका पण वचनाप्रमाणे चालत, जोपर्यंत चालत नाही तुम्हाला फायदा होणार नाही. वटवा त्या चेकला. आमेन. तो चेक बँक मध्ये टाका. तो चेक जेव्हा वटवाल त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित व्हाल. आमेन. प्रत्येकाच्या घरी वचनं लावलेली असतात. वचनं लावून नाही होत, वचनाप्रमाणे चालून होतं. आमेन. तुम्ही देवाचं वचन पाळा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. ऐकणं सोपं आहे, बोलणं सोपं आहे, वाचणं पण सोपं आहे, चालणं कठीण आहे. आमेन. नुसतं ऐकायची हौस करू नका, नुसती बोलायची हौस करू नका, नुसती वाचायची हौस करू नका. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालायला शिका. आमेन. खरे आशीर्वाद देवाच्या आज्ञा पाळण्यामध्ये आहेत. आमेन. असे अनेक चेक आहेत इथं. कुठं? बायबलमध्ये असे अनेक चेक आहेत जे अजून वटलेलेच नाही. प्रत्येक चेक वटवा, तुम्ही आशीर्वादित व्हाल. आमेन.
प्रत्येक चेक वटवा याच्यामधला. सगळे चेक इथंच आहे, आपण भित्तीला लावून ठेवतो, त्याच्याने काहीच होणार नाही. ते तुमच्या अंतःकरणात पाहिजे. आमेन. जेव्हा त्या वचनाप्रमाणे तुम्ही चालाल, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. मी विश्वास ठेवतो आज या गृहसणाच्या निमित्ताने प्रभूने यासाठी देवाच्या दासाला इथपर्यंत आणलेला आहे की आपण वचनाचा आदर करावा. आमेन. कोणाचा आदर करावा? माझा नका आदर करू, मी मनुष्य आहे, काही फरक पडणार नाही मला तुम्ही काय म्हणतात, काय वागतात, पण माझ्या प्रभूचा आदर करा. आमेन. देवाच्या वचनाला मान द्या. प्रियांनो, चर्चला जाताना मोबाईल विसरले चालेल, पण देवाचं वचन विसरू नका. हालेलुया. हेच वचन तुम्हाला वरपर्यंत घेऊन जाईल. आमेन. आमेन. हे दिवस जे आहेत ना, तुम्ही ज्या दिवसामध्ये जगतायत, नीट लक्ष द्या, कान देऊ नका विश्वासी लोकांना. शेवटची गोष्ट म्हणजे शेवटचं सांगतोय मी. ज्या दिवसामध्ये तुम्ही जगतायत, या दिवसांमध्ये तुमच्या हातात मोबाईल कमी आणि वचन जास्त असलं पाहिजे. समजतंय मी काय सांगतोय? ज्या काळामध्ये तुम्ही आज जगतायत, तुमच्या हातामध्ये मोबाईल कमी आणि देवाचं वचन अधिक दिसलं पाहिजे. कारण समय ओळखून हे करा, असं वचनात लिहिलेलं आहे. आमेन. शेवटच्या अंत समयामध्ये तुम्ही आणि मी आलेलो आहोत. अधिक तुमच्या जवळ वचन असलं पाहिजे. जितका मान वचनाला द्याल, तितके तुम्ही आशीर्वादित व्हाल. हालेलुया. तुमचं घर आशीर्वादित होईल, तुमचा परिवार आशीर्वादित. शेवटच्या वेळेस ते वचन आपण वाचून घेऊ. इब्री लोकासपत्र 3 अध्याय 3 वचन. इब्री लोकासपत्र 3 अध्याय 3 वचन. कारण ज्या मानाने घर बांधणाऱ्याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे. आमेन. प्रत्येक घर कोणीतरी बांधलेलं असतं, सर्व काही बांधणारा देवच आहे. आमेन. घर बांधणाऱ्याला ज्या मानाने सर्व घरापेक्षा अधिक सन्मान असतो. जर तुमचं आणि माझं घर देवाने बांधलेलं आहे, सर्वात जास्त सन्मान कोणाचा करा? देवाचा. आणि देवाचा सन्मान कसा कराल? देवाचं वचन पाळून, देवाच्या आज्ञा पाळून, त्याचे शब्द पाळून. हालेलुया. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? ज्यावेळेस तुम्ही असं कराल, तुमचं सगळं घर आशीर्वादित होईल. आमेन. हालेलुया. आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी आपणच जबाबदार आहोत. आमेन. कोणीही पास्टर तुमच्या घरी येऊन कितीही ओरडून ओरडून प्रार्थना करून गेले, काही फरक पडणार नाही जर तुम्ही देवाची आज्ञा नाही पाळत. काही नाही होणार. लिहून घ्या माझ्याकडून. सैतानाला फक्त ते हाकलून देतात, तो परत बाहेर ओट्यावर जाऊन बसतो पास्टरची वाट पाहत, हा केव्हा जाईल. आणि पास्टर गेला का लगेच मध्ये घुसून जातो. का? त्याला माहिती वचन नाही घरामध्ये. त्याला माहिती सैतानाला वचन घरामध्ये नाहीये. हालेलुया. घरात वचन पाहिजे. आमेन. घरात जर वचन असेल ना, सैतान आतमध्ये शिरणार नाही. तुम्ही आशीर्वादित व्हाल. देवाचे दास खूप काही नाही करू शकत, तुम्हालाच बाकीचं करावं लागेल. कारण वैयक्तिक आत्मिक जीवन आहे. आमेन. ते तुमचं आहे. तुम्हाला तसं वागावं लागेल. तुम्हाला वचनाप्रमाणे चालावं लागेल. कोणी जबरदस्ती करून तुम्हाला स्वर्गापर्यंत नाही घेऊन जाऊ शकत. कोणी जबरदस्ती तुम्हाला स्वर्गीय जीवनापर्यंत नाही पोहोचू शकत. ही धक्का गाडी नाहीये, तुम्हाला स्वतः चालावं लागेल. बायबल म्हणतो, शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, तुम्ही असे धावा की तुम्हाला ते मिळेल. आमेन. सगळ्यांना धावावं लागेल, पूर्ण जोर लावावा लागेल, आत्मिक जीवनात वाढावं लागेल, स्वतः प्रार्थना करावी लागेल, स्वतः वचन वाचावं लागेल, स्वतः देवाच्या वचनात वाढावं लागेल, स्वतः प्रार्थना, आराधना, उपासना, भक्ती या गोष्टी कराव्या लागतील, तर तुमचा फायदा होईल. अन्यथा होणार नाही. देवाला काळजी आहे म्हणून गृहसन होत आहेत की तुम्ही वचन ऐकावं. आमेन. नाही तर प्रभूला माहिती हे पण नाही राहिलं ना, तर हे वचन बी ऐकणार नाही. देवाला बोलताच येणार नाही, कारण संधी कुठं भेटते प्रभूला बोलायची संधीच भेटत नाही. कारण आपण पूर्ण वेळ मोबाईल मध्ये असतो, इतर वेळ कामामध्ये असतो, बाकीचा वेळ झोपत असतो आणि बाकीचा वेळ खात असतो. आहे कुठे देवाला द्यायला वेळ? म्हणून तर प्रभूला अशी गृहसनाच्या मीटिंग घ्याव्या लागतात. म्हणून प्रभू म्हणतो, लग्नाच्या निमित्ताने का असं आपण वचन ऐका, बँड लावून भूताना नका नाचू. समजतंय तुम्हाला? विश्वासी व्यक्ती प्रत्येक गोष्टीत परमेश्वराची आज्ञा पाळा, जे देवाला आवडतं. काना गावात प्रभूने बँड पाहिला असता तर गेला असता? पाण्याचा काय केला प्रभूने? काय केला? द्राक्षरस. कारण देवाला आवडलं तिथं जायला. आमेन. तुम्हाला काय वाटतं, जिथं बँड लावाल, डीजे लावाल, प्रभू येईल तिथं लग्नामध्ये? अजिबात नाही. कारण भूत पहिलेच नाचत येतं तिथं. बँडचा आवाज ऐकून दूरचे भूत येतात, इकडून तिकडून आवाज ऐकून, सगळे झिंगलेले भूत. अरे मी प्यायलोय म्हणून सांगतो. आम्ही पण प्यायचो ना त्यावेळेस. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणतात ना, तसं कोणाच्या पण लग्नात जाऊन नाचायचो आम्ही. आम्हाला फरक नाही पडायचा. मी जगलोय म्हणून सांगतो तसं. दुष्ट आत्मे येऊन नाचतात त्या ठिकाणी, तिथं माझा प्रभू राहणार नाही. चुकीच्या गोष्टी करू नका, देवाला मान द्या. हालेलुया.
लग्न असेल प्रभूला मान द्या, ग्रहसण असेल प्रभूला मान द्या, नाताळ असेल प्रभूला मान द्या, रविवारची भक्ती असेल प्रभूला मान द्या. प्रभूला मान देणं म्हणजे वचनाला मान देणं आहे. आमेन. कशाला मान देणं आहे? वचनाला. हालेलुया. जिथं वचन तिथं परमेश्वर आहे. हालेलुया. जिथं वचन तिथं परमेश्वराची उपस्थिती आहे. कराराच्या कोशामध्ये काहीच नव्हतं, फक्त 10 आज्ञा होत्या. काय होत्या? पण बायबल म्हणतं देवाची उपस्थिती तिथं असायची. आमेन. वचनात परमेश्वर राहतो, बाकी कुठं राहत नाही. हालेलुया. म्हणून प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. हे वचन आहे. वचनाला मान द्या, देवाचा आदर करा, तुमचा पूर्ण परिवार आशीर्वादित होईल. डोळे झाकू, प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपण आपले डोळे झाकू. थँक्यू जीसस. धन्यवाद पिता.